तर शहापूर तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे तानसा धरणापाठोपाठ मोडकसागर धरण सुद्धा आता ओव्हरफ्लो झालंय। तानसा धरणाचे स्वयंचलित 16 दरवाजे उघडलेले असून 17,484 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर मोडकसागर धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडलेत। वैतरणा नदीत 4,978 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भातसा आणि मध्य वैतरणा धरण सुद्धा ओसंडून वाहू लागेल। शहापूर तालुक्यामध्ये एका हप्त्यापासून मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। त्यानुसार जे आता सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर मुंबईकरांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे। जे मुंबईला 24 तास पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यामधील तानसा धरणे, या धरणाचे सुरुवातीला स्वयंचलित दरवाजे 3 दरवाजे ओपन झाले होते। त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर 20 दरवाजे ओपन झाले। त्यानंतर आज थोड्या प्रमाणात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा 4 दरवाजे बंद झाले। त्यानुसार जे आता 16 दरवाजामधून जो विसर्ग केला जात आहे तो तानसा नदी पात्रात 17,684 क्युसेक्सने विसर्ग केला जात आहे। आणि अतिशय महत्त्वाचं म्हटलं तर मुंबईकरांची जी ताण भागवणारे शहापूर तालुक्यामधील जे तानसा धरण आहे, हे एका वर्षाची मुंबईकरांची ताण जी भागलेली आहे आणि हे तानसा धरणे ओसंडून वाहू लागलेले। त्याचबरोबर दुसरं धरण त्याच पाठोपाठ जे मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे मोडकसागर धरण आहे, या धरणाचे सुद्धा 2 दरवाजे ओपन झाले असून वैतरणा नदी पात्रात या धरणातून विसर्ग केला जात आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर मुंबईकरांच्यासाठी जी दिलासादायक बातमी आहे, त्याच पाठोपाठ जे भास्ता धरण, या भास्ता धरण आता असाच जर पावसाचा जोर राहिला तर त्या पाठोपाठ भास्ता धरणे ओसंडून 2 दिवसात वाहू शकते। त्यानंतर जे मिडल वैतरणा आहे, हे सुद्धा याची सुद्धा पाणी पातळी आहे ती साधारण 85% वर गेली आणि दोन्ही धरणं आहेत ती वाहू शकतील। पावसाचा जोर जर असा झाला तर या हप्त्यामध्ये जे मुंबईला 24 तास पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत, 4ही धरणं ओसंडून वाहण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमत, सुनील गरत, शहापूर। आत्ताची पोझिशन अशी आहे की आता सध्या फक्त 16 गेट ओपन आहेत। काल जे 20 गेट ओपन झाले त्याच्यातले 4 गेट बंद झाले आहेत आता, आणि 17,684 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग चालू आहे। सर, या संदर्भात काही जे तानसा नदी लगत जे गाव असे त्यांना सतर्कतेचा इशारा वगैरे देण्यात त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, त्यांना लेटर पण दिलेलं आहे, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेटर दिलेले आहेत आणि त्यांनी या पाण्यापासून स्वतःला सावध करा।